आता ज्या अर्थी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे गेले 8 दिवस झालं की मला तिथे येऊच दिलं गेलं नव्हतं आणि पाटील परिवार आमच्या वाद हे तर प्रत्येकाला माहिती होते। ज्यावेळेस मी 15 ऑगस्टला यांच्या विरुद्ध उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी लोकसभेला पूर्वी त्यांनी 12 मे वेळेस लोकसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी कुठलीही नोटीस न देता अनधिकृतपणे मतदार यादीतून माझं नाव काढून टाकलं। मी 15 ऑगस्टच्या रोजी राजन पाटील यांच्या विरुद्ध उपोषण केलं त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। 15 ऑगस्टला मी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले त्यावेळेस तहसीलदारांना मी म्हणलं की माझं तुम्ही मतदार यादीतलं नाव तुम्ही कुठलीही हे बघा हे मतदार यादीमध्ये माझं पूर्वीचं नाव होतं तुम्ही कुठलीही नोटीस न देता बूथ लीगल ऑफिसरने मला नोटीस न देता का काढलं। मग हे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मग परत मी 15 सप्टेंबरला आणखी एक उपोषण केलं त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी तिथं उपोषणस्थळी मला भेट देऊन हे माझं मतदार यादीत परत नाव नोंदणी केली। मग विधानसभेला मी मतदान करू शकले विधानसभेला मतदान केल्यानंतर परत आत्ता 4 महिन्यापूर्वी 6व्या महिन्यात 9/6 रोजी मला परत आणखी एक नोटीस आली अनगरचे रहिवासी आहात हे सिद्ध करा नाही तर तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल म्हणून। सगळी तांत्रिक गोष्टी झाल्या तुम्ही या सगळ्यांमधनं मार्ग काढत तुम्ही अर्ज दाखल केला राजन पाटील यांचे कट पहा ना त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती की यांच्या विरोधात एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात तो उभा राहू नये हे त्यांचे प्रयत्न चालू असतात। त्याचं मतदार यादीतून नाव काढणे घरदार जाळणे हे तर सगळं आता सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे। म्हणजे मी भविष्यात यांच्या विरुद्ध लढणार म्हणून ह्यांनी मतदार यादीतून पुन्हा नाव काढण्याचा पहिलाच प्रयत्न चालू केला आणि आता स्वतः ते म्हणतात की 302 ची कलम आम्ही भोगणार आहे आणि माझ्या मुलाला मी 302 च्या कलमातून बाहेर काढले। मी ज्यावेळेस ह्या मुलाला घेऊन माफी मागायला गेले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302 च्या कलमातून मुलांना सोडवलंय माझ्या समोर असला हट्टीपणा आहे ते चालणार नाही। मग जेव्हा तशा मोठ्या गुन्ह्यातून तुम्ही मुलं सोडवताय तर मतदार हे आता माझ्या अर्जातून 4 कागद बाद न करायला किती वेळ लागणार आहे। आरओ सरांचं काम होतं की बाबा आम्ही तिथं दोघंच होतो आमच्या वकिलांचं तर तिथं दहशतीपोटी कोणी तिथे छाननीला येणार नव्हतं। निवडणूक अधिकाऱ्यांना मी सांगितलं सर उद्या 11 वाजता छाननी आहे पण आम्ही दोघंही येऊ शकत नाही आज एवढा फौजफाटा आणि उद्या आम्ही येऊ शकत नाहीये तर ते म्हणले वकील मी म्हणलं कुठल्याही दहशतीपोटी एकही वकील छाननी वेळी उपस्थित राहणार नाही। याचाच फायदा त्यांनी घेतला आमच्या बाजूने आमचा वकील छाननीला गेला नव्हता कारण आम्ही कागदपत्राची पूर्तता कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून केली होती।